हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य आद्य शंकराचार्य 7व्या शतकात हिंदू धर्माची पुनर्स्थापना करणारे, हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाचे जनक मानल्या जाणाऱ्या आद्य शंकराचार्याची आज जयंती आहे। वैशाख शुद्ध पंचमीला आद्य शंकराचार्याचा जन्म झाला। अद्वैताचा पुरस्कार आद्य शंकराचार्यांनी सुरू केला। अखिल भारताच्या एकात्मतेची मूर्ती घडविणाऱ्या अद्वैतवादी वैदिक तत्वज्ञानी शंकराचार्यांनी भरतखंडाच्या चारही कोपऱ्यात वैदिक धर्माची ध्वजा रोवली। वेदांच्या आधाराने आणि वेदांत सूत्रांच्या पायावर त्यांनी आपले नवीन तत्वज्ञान उपदेशिले। भारतात धार्मिक तटबंदी उभारण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी करून दाखविले असे सांगितले जाते। अलौकिक बुद्धिमत्तेस भारत खंडाला शंकराचार्यांनी हादरून सोडले। वैदिक धर्माची प्रतिष्ठापना भक्कम पायावर पुन्हा करत वेद हे ईश्वरा प्रणीत आहेत असे ते म्हणत असत। वेदांताचे तत्वस्वरूप त्यांनी केले। केरळमधील मलबार प्रांतात पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या कालडी ग्रामी इसवी सन 788 मध्ये शंकराचार्यांचा जन्म झाला। लहानपणीच वडील गेल्याने त्यांनी जोपासना त्यांच्या मातेने केली। त्यांची जी जोपासना आहे ती त्यांच्या मातेने केली। त्यांच्या वडिलांचे नाव शिवगुरु होते। अध्ययन व अध्यापन यांची एक उज्ज्वल परंपरा त्या घराण्यात चालत आलेली होती। शंकराचार्यांनी 8व्या वर्षी सर्व वेदांचे अध्ययन पूर्ण केले। विद्याधरीच्या आसपास शंकराचार्यांनी गोविंद पूज्य पादाचार्य यांच्याशी गाठ पडली। त्यांनी उपदेश करून शंकराचार्यांना संन्यास दीक्षा दिली। शंकराचार्यांनी वयाच्या 12व्या वर्षी सर्व शास्त्रात प्रावीण्य प्राप्त केले। त्यानंतर ते काशी येथे गेले। काशीच्या पंडितांशी धर्मचर्चेवर वाद प्रतिवाद करून त्यांनी आपल्या विद्वत्तेने प्रभावित केले। धर्मावरील वाद प्रतिवादात ते जिंकले, त्यामुळे त्यांची महती कीर्ती अतिशय वाढली। आद्य शंकराचार्य एक महान यती ग्रंथकार, अद्वैत माताचे प्रचारक, स्तोत्रकार होते आणि या लोकोत्तर कृतींनी शंकराचार्य मुळात हे जगद्गुरु ठरले। श्रोते हो, आणि त्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर आचार्य देवो भव भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथात शंकराचार्यांबद्दल अत्यंत गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत। ते म्हणतात की आचार्यांनी नाना प्रकारच्या मतमतांतरांनी त्रस्त झालेल्या भारतीय लोकात समन्वय साधून भारतीय मनाला भेदांमध्ये अभेद पाहण्याची शिकवण दिली। आपल्या अद्वैत सिद्धांताच्या द्वारे ही शिकवण भारतीयांच्या अंगी बनवण्यास त्यांनी महान प्रयत्न केला। अशा प्रकारचे कार्य साधण्यास अनेक पिढ्या खर्ची घातल्या तरी पुरे पडवायचेच नाही। इतके प्रचंड कार्य आचार्यांनी आपल्या अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्यात साधले। त्यांच्या विचारधारेचा प्रभाव आधुनिक भारतातील देखील तेवढाच तेजाने जाणवत आहे। ते थोर तत्वज्ञ, महान पंडित, प्रतिभावान कवी, समाज सुधारकातील अग्रणी आणि चतुर संघटक होते। आचार्यांनी आपले कार्य बौद्धिक, तात्विक आणि धार्मिक या तिन्ही स्तरांवर करून निरनिराळ्या विचारधारात एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला। लोकजीवनात रूढ असलेल्या पंथभेद हा नष्ट करून टाकला आणि सर्वांना ज्ञानाने मोक्ष मिळू शकतो हे पटवून दिले आणि ज्ञानोपासनेचे मार्ग दाखवून दिले। तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि त्यांची संपूर्ण माहिती ही तुम्हाला कळाली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अजून कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करा।